श्री गणेश पुराण कथा अध्याय 6 सोमकांत पापमुक्त झाले। श्री गणेशाय नमः। सुतमुनी श्रोत्यांना सोमकांत राजाची कथा सांगत आहेत। ते पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी राजाच्या पूर्वकर्मांचे अवलोकन केले व म्हणाले, महाराज, तुमची पूर्वीची दुष्कर्मे इतकी भयानक आहे की त्याचे निरसन करण्यासाठी नेमके काय करावे हाच मला मोठा प्रश्न पडला आहे। तथापि गणपतीचे महात्म्य फार थोर आहे। ते सुखकर्ता आहेत, भक्तांच्या दोषांचे शालन करून त्यांना पवित्र करणारे आहेत। म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गणेश पुराण श्रवण करा, त्या योगे तुम्ही निष्पाप व्हाल। त्यावेळी भृगु ऋषींना आपल्या उद्धाराची किती काळजी आहे हे जाणून सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले। ते म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही फार थोर आहात आणि निज कृपेने माझे कल्याणच करणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही। मी तुम्हाला शरण आलो आहे, तुम्ही मला पावन करून घ्या। सोमकांतांचा मनोभाव जाणून भृगु ऋषींना दया आली। त्यांनी श्री गणपतीच्या अष्टोत्तरशत नामांनी अभिमंत्रित केलेले शुद्धदक त्यांच्या रोगजर्जर देहावर शिंपडले। त्या जलाच्या पुण्यप्रभावाने त्यांच्या नाकातून सूक्ष्म रूपाने एक कृष्णवर्ण पुरुष बाहेर पडला। बघता बघता त्याने महाकाय रूप धारण केले। त्याचे डोळे लालबुंद होते, जीभ बाहेर लोंबकळत होती। त्याच्या विकराळ मुखातून कधी अग्निज्वाला तर कधी रक्त व पू असे अत्यंत किळसवाणे पदार्थ बाहेर पडत होते। तो कराकरा दाढा वाजवत भृगूंकडे पाहू लागला। त्याचे काळे भिन्न भयावह स्वरूप पाहून आश्रमवासी जन प्राणभयाने व्याकुळ झाले। आश्रम परिसरातील पशु पक्षी सैरावैरा धावत सुटले। गोठ्यातील गुराढोरांनी हंबरडे फोडले। भृगु मात्र निश्चल व शांत होते। त्यांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो विकट हास्य करून म्हणाला, मी पाप पुरुष आहे। मी सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्म रूपाने राहतो। तुमच्या अभिमंत्रित जलामुळे मला या राजाच्या देहातून नाईलाजाने बाहेर यावे लागले। मी भुकेने व्याकुळ झालो आहे, मला काहीतरी खायला द्या, अन्यथा या राजासह तुमच्या आश्रमातील सर्वांचाच फाडशा पाडील। तुम्ही मला बेघर केले आहे, म्हणून माझ्या निवासाची व्यवस्था करा। त्याच्या दरडवाण्याला भृगूंनी जराही दाद दिली नाही। ते म्हणाले, पापपुरुषा, मला घाबरवण्याचा जराही प्रयत्न करू नकोस। मी रागवलो तर तुझा सर्व नाशच करीन। यापुढे तू समोरच्या आम्रवृक्षाच्या डोलीत राहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजारण कर। तेव्हा या तपस्वी ऋषीपुढे आपले काही चालणार नाही हे त्या कृष्णवर्ण पुरुषाच्या लक्षात आले। तो मुकाट्याने त्या आंब्याच्या डोलीत जाऊन बसला। त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय आम्रवृक्ष जळून भस्मसात झाला। जमिनीवर राखेचा ढीग पडला। भृगूंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला। तेव्हा भृगु सोमकांतांना म्हणाले, राजा, तुमच्या पापांचा प्रभाव समोर दिसतच आहे। आता श्री गणेश पुराण श्रवण करा, त्या योगे तुम्ही निष्पाप व्हाल। तसेच त्या पुण्याईने हा आम्रवृक्ष पूर्वीप्रमाणे सजीव होईल। सोमकांत म्हणाले, ऋषीवर्य, गणेश पुराणासंबंधी मी आजपर्यंत कधीही ऐकले नाही। मलाही गणपतीचे महात्म्य श्रवण करायला आवडेल। ते पुराण मला कोण ऐकवेल? भृगु म्हणाले, राजा, तुम्हाला गणेश पुराण ऐकण्याची आवड निर्माण झाली आहे हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे। कारण श्रवणाविषयी गोडी नसेल तर श्रवण निष्फळ होते। श्री गणेश पुराण ऐकणे ही भूलोकातील अत्यंत दुर्लभ व महापुण्यफलदायी गोष्ट आहे। विद्यार्थ्यांनी हे पुराण सर्वप्रथम व्यासांना सांगितले। त्यांनी ते मला कथन केले, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही सरोवरात स्नान करून शुद्ध मनाने माझ्याकडे या। भृगु ऋषींचे बोलणे ऐकून सोमकांतांना मोठा हुरूप आला। त्यांच्या अंगात उत्साह संचारला। राणी व प्रधानांच्या मदतीने ते सरोवरापाशी गेले। तिथे स्नान केले। पळीभर पाणी उजव्या तळहातावर घेतले आणि देश कालोचन करून आजपासून मी श्रद्धा व भक्तिपूर्वक श्री गणेश पुराण श्रवण करणार आहे असा संकल्प केला। तर काय आश्चर्य, त्याच्या सर्वांगाच्या जखमा पूर्ण बऱ्या होऊन त्याचे शरीर
पूर्वीसारखे सुंदर व अव्यंग दिसू लागले. तो चमत्कार पाहून त्याचा विश्वासच बसेना. राणीचा व प्रधानांचा आनंद गगनात मावेना. ती मंडळी भृगु ऋषींचा जय जयकार करतच आश्रमात गेली. त्यांनी त्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. ऋषींनी त्या सर्वांना बसायला सांगितले. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाले, हे तपोनिधी गणेश पुराण श्रवणाच्या केवळ संकल्पनानेच मी रोगमुक्त झालो, तर प्रत्यक्ष पुराण श्रवणाचे पुण्य किती अद्भुत असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यावर भृगू म्हणाले, राजा, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. फार मोठे संचित पुण्य घाटीशी असल्याशिवाय श्री गणेश पुराणाचे श्रवण घडत नाही. त्या पुराणाच्या श्रवणाने 7 जन्मीची महाभयंकर पातकेही नष्ट होतात. गणपती म्हणजे परब्रह्म. त्याचा अचिंत्य प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याचे महात्म्य कोणीही वर्णन करू शकत नाही. त्याविषयी बोलताना जिथे वेद निशब्द झाले, सहस्र ऋषी शेषही मौनावले, तिथे आपण काय बोलावे. तथापि व्यासश्रेष्ठींनी श्री गणेशाविषयी मला जे काही सांगितले तेच सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचे शुद्ध अंतकरणाने श्रवण करा. अशा प्रकारे अध्याय 6 समाप्त होत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर. धन्यवाद.